वडील शेवटपर्यंत पूजापाठ करत आहेत, त्यांना सांगितलं चुकीचं आहे. आपण हे सगळं समजूनच घेत नाही. आपली झापडं लावण्याच्या बाहेरच्या दुनियेशी आपला संपर्क येत नाही. राजकारण त्याची चर्चा नवी पिढी इतकी करते आहे, सगळ्या जातीतली, हे फार वाईट आहे. नवी पिढी उभा राहायला हवी, कोणत्या पद्धतीने हेच आम्हाला कळालं नाही. एकही पोरग आता बापाचं ऐकत नाही. काय करणार तुम्ही? बाप म्हणतो आमचं पोरग फारच हुशार आहे, फारच ऍक्टिव्ह आहे, फारच करतं, फारच कमी करतं. 8वी 9वीचं लेकरू तिथं 10वीला 8वीला 90% शाळेवाले त्यांच्या नावासाठी तुमच्या लेकराला मार्क देते, त्याला काय येतं का नाही पाहत नाही. ते त्यांच्या डोनेशन साठी जिल्हा परिषद शाळा चांगल्या आहेत. काय सांगावं, किती बोलावं तुमच्या? तुम्हाला बदलायचं असेल तर तुमचा दृष्टिकोन आधी बदला. फुले काय म्हणाले होते नाही कळत आम्हाला. आता तुम्ही सगळे भजन म्हणत असताना मी सांगत होतो इथं कानडा विठ्ठला ते भजन चालू अभंग म्हणत. ते कानडाचं मंदिर पाहून आलं मी. क्षीरसागरांना सांगत होतो मी, विठ्ठलाचं कानडाचं मंदिर जे कर्नाटकातलं ते इतकं भव्य आहे. बुटासहित मी सगळ्या मंदिरात फिरून आलो. बुटासहित. तिथल्या माणसाने सांगितलं बूट घेऊन जा. बाहेर कोण नेला तर कोण सोडून. मी म्हणलो असं कसं मंदिरात बूट? म्हणजे विठ्ठल म्हटल्यानंतर आमच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये. त्यांनी सांगितलं मूर्ती नाही यार, ती मूर्ती पण नाही. त्याचा अर्थ कधी तुम्हाला कोणी सांगितलं नसेल. ज्ञानेश्वर काय सांगत होते, नामदेव काय सांगत होते, तुकाराम काय सांगत होते, आम्हाला नाही कळालं. भजन म्हणत राहिलो आम्ही. कुठे काय कीर्तन कीर्तन भजन म्हणत राहिलो आम्ही. त्याचा अर्थ आमच्या जीवनात समजून घेतला नाही का? संत तुकारामाच्या वंशामधला माणूस लोकशाहीने निवडून दिलेलं सरकार आत्महत्या करतोय. आत्ता कालची घटना आहे. ही काय फार चांगली गोष्ट आहे का? तुकारामाच्या वंशातला माणूस आत्महत्या करतो, गळफास लावून घेतो. किती शेतकऱ्यांनी आत्महत्या काढल्या आकडा वाचा. मी एकदा विदर्भात गेलो होतो भाषणाला. मी सांगितलं आमच्या मराठवाड्यात आम्हाला खरा अभिमान आहे. तुझ्याकडे आत्महत्या होत नाही. आणि त्यावेळेस मराठवाड्यात आत्महत्या होत नव्हते म्हणून थाटात सांगितलं. आता ते सांगण्याची अवस्था राहिली नाही. त्याचं कारण असं आहे की मराठवाड्यात आता 2 ते 3 आत्महत्या रोज होत आहेत. मराठवाड्यातला कृषी मंत्री असताना आत्महत्या झाल्या आणि आताही आत्महत्या होत आहेत. मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगते की वास्तव फार भयंकर आहे. श्रीमंती कशाला म्हणायचं? अदानीला म्हणा,